करतो? मुलांसाठी रिझल्ट डे म्हणून का गव्हर्नमेंट लोकांसाठी ह्या ठिकाणी हॉलिडे म्हणून सेलिब्रेट करतो? काय रिझन आहे की पूर्ण वर्षभरात फक्त आपण 1 मे हा सेलिब्रेट करतो? तर हे सगळं आपण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मधून स्वागत करते. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन असं आपण म्हणत असतो किंवा असं म्हणून ह्या ठिकाणी आपण 1 मे साजरा करत असतो. पण नेमकं महाराष्ट्र दिन म्हणजेच काय किंवा आपल्या महाराष्ट्राचा जन्म कसा झाला हे तरी तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज आपण पहिले समजून घेऊया की आपल्या महाराष्ट्राचा जन्म कसा झाला, एक अतिशय रंजक अशा गोष्टीमधून. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला भारत पूर्वी पारतंत्र्यात होता आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या भारताला स्वतंत्रता म्हणजे स्वतंत्र झाला. पण लगेच त्या ठिकाणी सगळे राज्य स्वतंत्र झालेत का? अजिबात नाही. पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्र मिळून एकत्र बॉम्बे स्टेट असं म्हणून म्हटले जायचे. पण आपल्या बरेच असे महाराष्ट्रीयन किंवा मराठी नेते म्हणा किंवा मराठी जे काही लोक होते ते पुढे सरसावले आणि त्यांनी मराठी तत्वावर आमचं एक वेगळं असं राज्य निर्माण व्हावं म्हणून अशी त्यांनी मागणी केली. पण त्याला बरेच विरोध झालेत. मग शेवटी आंदोलने झालेत, चळवळी झाल्यात, बरेचशा या ठिकाणी बरेच या ठिकाणी चालले आणि त्यात आपले बरेचशा महाराष्ट्रीयन किंवा मराठी लोकांना यामध्ये बलिदान पत्करावं लागलं. आणि अशी हे सगळं होत शेवटी 1 मे 1960 ला गुजरात मधून आपला महाराष्ट्र वेगळा झाला आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणून आपण ह्याच दिवशी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत असतो. तसेच ज्यांनी हा राज्य बनवण्यासाठी आपले स्वतःचे बलिदान दिले त्या सगळ्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करतो की आज त्यांच्यामुळे आपण एक महाराष्ट्रीयन राज्यात राहत आहोत. तसेच 1 मे म्हणजे फक्त महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो का? नाही, अजून एक रिझन आहे. कुठलं? तर 1 मे म्हणजेच आपण कामगार दिन म्हणून देखील साजरा करतो. म्हणजेच काय? तर ह्या दिवशी आपण सर्व कामगारांचं आनंदाने म्हणा किंवा सगळ्यांचा आपण सन्मान करतो. अगदी छोट्यातल्या छोट्या कामगारापासून ते मोठ्या अधिकारापर्यंत. कारण की प्रत्येक गोष्ट बनायला छोट्यातल्या छोट्या कामगारापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत, मोठ्या अधिकारापर्यंत सगळ्यांच्या हातभारामुळे कुठलेही काम होत असते. म्हणून या सगळ्यांचा सन्मान म्हणून आपण आज कामगार दिन म्हणून देखील साजरा करत असतो. एक लक्षात घ्या, आपला महाराष्ट्र सन्मान करत असतो. कारण की कुठली गोष्ट, समजा एखादा रस्ता बनवायचा आहे तर तिथे फक्त एखादा मोठा अधिकारी चालेल का? तर छोट्यातल्या छोट्या लेबर म्हणजे कामगारापासून ते मोठ्या सगळ्यांच्या मेहनतीने ह्या ठिकाणी रस्ते म्हणा म्हणजेच ह्या महाराष्ट्राची डेव्हलपमेंट झाली आहे. म्हणून आपण हा दिवस कामगार दिवस म्हणजे त्यांच्या सन्मानार्थी देखील आपण साजरा करत असतो. मग हा दिवस आपण कसा साजरा करतो? तर ह्या ठिकाणी शाळेमध्ये ध्वजारोहण होत असतं. तसेच नवीन पिढीला म्हणजेच की मुलांना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, भाषणे म्हणा, वेशभूषा म्हणा, ह्या अनेक मार्फत आपल्या महाराष्ट्राचं महत्त्व पटवून दिले जातं. आणि अशा वेगवेगळ्या तऱ्हेने आपण आपला 1 मे साजरा करत असतो. महाराष्ट्र दिन म्हणजेच संघर्ष, एकता, अभिमानाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. तर एक लक्षात ठेवा, आपल्याला आपला महाराष्ट्र म्हणजेच मी महाराष्ट्रात राहतो याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. यस, गर्व आहे मला की मी महाराष्ट्रीयन आहे. गर्व आहे मला की मी महाराष्ट्रात जन्माला आलो. चला तर मग इथेच थांबूया. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओतून आपण ह्या ठिकाणी नक्की एकत्र येत राहू. चला तर मग ह्या ठिकाणी थांबूया. जय महाराष्ट्र.